जय शिवराय मित्रांनो, राज्यातील ठिबक सिंचन, तुषार सिंचनच्या पूरक अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि गोड असा अपडेट आहे। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत पूरक अनुदान वितरित करण्यासाठी निधी मंजूर केलेला आहे आणि हा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, राज्यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना प्रतिथेंब अधिक पीक या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचनसाठी अनुदान दिलं जातं, ज्याच्यामध्ये बहुभूधारक शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकरी अशा दोन गटामध्ये हे अनुदान दिलं जातं। अल्पभूधारक शेतकऱ्यांना 55%, बहुभूधारक शेतकऱ्यांना 45% अनुदान दिलं जातं। मात्र हे अनुदान कमी असल्यामुळे शेतकरी याच्याकडे वळत नाहीत, शेतकरी ठिबक सिंचन, तुषार सिंचन खरेदी करत नाहीत। साहजिकच राज्यामध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचनच्या माध्यमातून सिंचन वाढावं यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 2018 पासून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना आणण्यात आलेली आहे। या योजनेसाठी 2025-26 या वर्षाकरता 500 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या योजनेच्या पूरक अनुदानासाठी 400 कोटी आणि जे काही मागेल त्याला शेततळ आहे या शेततळ्यासाठी 100 कोटी रुपये। आता पूरक अनुदान म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलं जाणारं 55% अनुदान आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पूरक अनुदान म्हणून 25% अनुदान असं अल्पभूधारक शेतकऱ्यांना 80% अनुदान दिलं जातं आणि जे बहुभूधारक शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना केंद्र शासनाचं 45% आणि राज्य शासनाच्या माध्यमातून 30% अर्थात 75% अनुदान दिलं जातं। आणि याच्यासाठी आवश्यक असलेलं हे पूरक अनुदान वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 4 नोव्हेंबर 2025 रोजी एक GR निर्गमित करून 100 कोटी रुपयाचं अनुदान वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। अर्थात जे शेतकरी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन योजनेअंतर्गत पात्र झालेले आहेत अशा शेतकऱ्यांचं पूरक अनुदान या निधीच्या माध्यमातून वितरित केलं जाणार आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये या योजनेच्या अंतर्गत अनुदानाच्या प्रतीक्षेत मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत। हे अनुदान जरी वितरित करण्यात आलेलं असलं तर याच्यामध्ये 30% पर्यंत शेतकरी फक्त कव्हर होतील। याच्यामुळे आणखीनही अनुदान राज्य शासनाला वितरित करावं लागणार आहे, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांचं पूरक अनुदान या ठिकाणी मिळू शकतं। परंतु तुर्तास तरी हे अनुदान ज्या शेतकऱ्यांना मिळेल त्या शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। धन्यवाद।